दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने दिलेला निर्णय ठाकरे सेना आणि शरद पवार पक्षाने कोर्टात आव्हान देऊन चुकीचा ठरवलाय। निकाल ठाकरे पवारांच्या बाजूने लागल्यास नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या वैधतेवर पण प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं सूचक ट्विट कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केलंय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे, पण 37 नंबरचं मॅटर सुनावणीसाठी रिच होणं कठीण आहे। आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटतं शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व एकदमच कमी होईल। शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल। उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील। सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला हा खेळ सर्वोच्च न्यायालयात कधीतरी संपवेल, असं ट्विट असीम सरोदे यांनी केलंय।